हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर हा होळीचा व्लॉग आहे आणि होळी म्हटली तर पुरणाची पोळी आलीच नाही का. तर वर्षभर नाही केली ना तरी होळीला पुरणाची पोळी ही असलीच पाहिजे. तर ह्या वेळेला थोडंसं वेगळं पुरण शिजवायचा विचार केलाय. ह्या आधीचे माझे सवाष्णी भोजनचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. मी कधीच पुरणाची डाळ जी आहे ती मी कधीच कुकरमध्ये शिजवत नाही. पण आज ना फक्त आम्ही दोघीच होतो, मी आणि माझी मुलगी. त्यामुळे कटाची आमटी वगैरे करायची नव्हती. म्हणून म्हटलं चला आपण कुकरमध्ये शिजवून बघूया कशी होते आहे, पुरण कसं होतंय. कारण बरेच जण कुकरमध्ये शिजवतात डाळ, पटकन पुरण होतं म्हणतात. मी तर कधी केली नाहीये, आज पहिल्यांदा मी करायचा विचार करते. तर डाळ चांगली धुवून घेतली आहे, 1 चमचाभर तेल घातलं आणि कुकरला लावलं. आणि कुकरला जवळजवळ मी 4-1 शिट्ट्या केल्या होत्या, कारण मला गॅरंटी नव्हती ही डाळ कशी शिजते कुकरमध्ये किंवा किती वेळ लागतोय. तर 4-5 शिट्ट्या केल्यानंतर पाहिलं तर डाळ शिजली होती, पण जशी पुरणाला पाहिजे तशी नाही, कडक कडकच लागत होती. मग म्हटलं हे असं तर नाही चालणार, त्यामुळे परत थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये, गरम पाणी, आणि पुन्हा एकदा कुकरला डाळ लावली. आणि जास्त नाही, 2च शिट्ट्या केल्या होत्या, कारण जास्त पण गळून चालणार नाही, आपल्याला वरण थोडी करायचं आहे. तर नंतर पाहिलं तर बऱ्यापैकी डाळ शिजली होती. म्हटलं चला आता बघूया याचं पुरण कसं होतंय. आणि हा व्हिडिओ ना खरं मला तर एक्सपेरिमेंटलच व्हिडिओ मला वाटतोय, कारण मी नेमका गूळ आणायला विसरले होते आणि माझ्याकडे गूळ पावडर होती. मी म्हटलं ठीक आहे ना, गूळ पावडर तर गूळ पावडर, करूया आपण पुरण. पण गूळ पावडरचं पुरण एवढं चांगलं होत नाही, कारण गोडवाच नसतो त्याच्यामध्ये. तरी पण ठीक आहे, ट्राय नाही करणार गोष्टी तर आपल्याला कळणार कसं ना काय होतंय आणि काय नाही. लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला ट्राय करून आपण अनुभव घेतलेला बरा. तर पुरण मी शिजवून घेतलं आणि साधासा स्वयंपाक होता. दही भाताचा नैवेद्य होता, पुरणाची पोळी आणि बटाट्याची बिना कांदा लसणाची भाजी. कारण कटाची आमटी करायची नव्हती, माझी लेक खात नाही कटाची आमटी, मी एकटी खाऊन खाऊन किती खाणार, म्हणून मी नव्हती केली. साधासा स्वयंपाक होता. पुरण छान झालं होतं, पण मला माझ्या अंदाजाप्रमाणे पुरण थोडं पातळ झालं होतं. कारण जेव्हा मी पातेल्यामध्ये डाळ शिजवते ना तेव्हा पुरण भुरभुरीत होतं, तसं नव्हतं झालं. मे बी मला नसेल जमलं कुकरमध्ये, कारण मी कधी करतच नाही. तर नैवेद्याच्या छोट्या छोट्या मी पहिल्या पोळ्या करून घेतल्या. म्हटलं आधी होळी पेटवावी, आणि खाली पण बिल्डिंगची होळी असते, त्यामुळे मी जास्त सगळ्या पोळ्या करत नाही बसले. म्हटलं जेवणासाठी आपण नंतर करू. पटापट माझ्या दारातली होळी जी मी पेटवणार आहे पुढे तुम्हाला दिसेल, त्याच्यासाठी, देवासाठी आणि खालच्या होळीसाठी अशा 3 छोट्या छोट्या पोळ्या लाटल्या मी. आणि नंतर हे गेरू सारवायला घेतला. कारण ना ह्याच्यापूर्वी मी इथे लाद्या ठेवल्या होत्या, काळी फरशी ठेवलेली रांगोळी काढण्यासाठी. पण खरं सांगू का, ते रोजच्या रोज काय आपण रांगोळी काढत नाही, त्याच्यावर धूळ साठते, मग ते काळ्यावरती धूळ लगेच दिसून येते, आणि प्रवेशद्वारासमोर ही अशी धूळ चांगली नाही वाटत. आणि खरंच कितीही जग मॉडर्नाइज झालं ना तरी हे असं गेरूने सारवलेलं, त्याच्यावरती काढलेल्या रांगोळीची मजाच काही वेगळी आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, आमच्या घराच्या बाहेर ना या अशा डिझायनर लाद्या आहेत, ज्या मला बिलकुल नाही आवडत. कारण तुम्ही कितीही छान काम करा, त्याच्यावरती किती छान रांगोळी काढा, काही उठूनच दिसत नाही, पुढे पण दिसेलच तुम्हाला. कशासाठी या अशा डिझायनर लाद्या लावल्यात काय माहिती. साध्या आपल्या सरळ लाद्या लावल्या असत्या तरी चाललं असतं. आणि ही थोडीशी माझी क्रिएटिव्हिटी, मी ही उरुली गेल्या 2 वर्षापूर्वी दिवाळीला बनवली होती. बऱ्याचशा पणत्या त्याच्या पडलेल्या आहेत, पण ज्या काही राहिल्या आहेत त्याच्यामध्ये मी हे असे रंग भरले आणि रांगोळी काढायला सुरुवात केली होळीच्या भोवती. कारण मला ही असं सारवलेल्यावरती पांढरी रांगोळी पाहायलाच खूप आवडते. आणि ही DIY होळी मी घरीच केली होती, कारण मार्केटमध्ये बघितलं नाही या DIY होळी 700 आणि 800 रुपयाला होत्या. मला सांगा, 10 रुपयाचं जेमतेम ह्या काटक्या, थोड्याशा गवऱ्या आणि थोडंसं मेण आणि तूप. मी जास्त मेण घातलेलं नाही आहे, तूप जास्त घातलं आहे मी. आणि अशी माझी सुंदर होळी मी तयार केलेली आहे घरच्या घरी. आणि त्यानंतर होळीच्या पूजेला सुरुवात केली. होळीची कथा तुम्हाला माहिती आहे का? होळीची कथा ही भक्त प्रल्हादाशी निगडीत आहे. अहंकाराचा नाश होऊन भक्ती जिंकली.
ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीचं महत्त्व सांगितलेलं आहे, पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा ही कथा सांगते. हिरण्यकशिपू नावाचा राजा होता, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायचा. त्याची बहीण होती होलिका आणि त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा खूप मोठा भक्त होता. तो सतत नारायण 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 बोलत असे आणि हिरण्यकशिपूला हे अजिबात आवडत नव्हतं. त्याने खूप वेळा त्याला समज दिली, पण प्रल्हाद काही ऐकला नाही. मग होलिका म्हणाली की दादा, तू काळजी करू नकोस, मला अग्नीचं वरदान आहे की मला अग्नी जाळू शकत नाही, तर मी प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते आणि तू अग्नी पेटव, म्हणजे भक्त प्रल्हाद जळून जाईल आणि जो तुला त्रास होतोय नारायण नारायण या मंत्राचा तो होणार नाही. तर हिरण्यकशिपू तयार होतो. त्यावेळेस होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते, पण नारायणाची ज्याला भक्ती मिळालेली आहे त्याला कशाचं भय आहे. होलिका जळून जाते आणि भक्त प्रल्हाद नारायण नारायण करत त्या होळीमधनं बाहेर येतो. म्हणून असं म्हणतात की अहंकाराचा नाश होतो आणि भक्ती जिंकते, पुण्य जिंकतं. त्यामुळे होलिकामध्ये आपण आपल्या घराची दृष्ट काढून त्या होळीमध्ये अर्पण करायची असते. जे काही वाईट नजर लागलेली आहे ती वाईट नजर या होलिका दहनाबरोबर ती निघून जावं आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती व्हावी. त्यानंतर होळी पेटवल्यानंतर होळी शांत करण्यासाठी 3 प्रदक्षिणा 1 3 5 7 अशा प्रदक्षिणा घालतात. इथे मला जागा नसल्यामुळे मी एकच प्रदक्षिणा होळीभोवती घातली आणि माझी होळी छान प्रकारे पेटली. घरची होळी तर पेटली आहे, आता बिल्डिंगची खाली होळी असते, तर आता त्याच्यासाठी चालली आहे. थोडा व्हिडिओ दाखवला, कदाचित आवडला असेल नसेल मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. पण आता हे बघा, हे असं ताट रेडी केलं आहे आणि घरची होळी पण एकदम खूप सुंदर पेटली आहे. घराची दृष्ट काढली मीठ मोहरीने. आता हा नारळ 7 वेळा प्रवेशद्वारावरनं ओवाळणार आणि नंतर मग खालच्या होळीमध्ये टाकणार. तर चला माझ्यासोबत. हा नारळ घराच्या कानाकोपऱ्यातनं फिरवायचा, त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ यायचं, घराकडे तोंड करायचं आणि नारळ 7 वेळा आपल्या प्रवेशद्वारापासनं ओवाळायचा. आणि हा ओवाळलेला नारळ पुन्हा घरात नाही आणायचा, तो बाहेर ठेवायचा आणि नंतर खाली जी होळी पेटलेली आहे त्या होळीमध्ये अर्पण करायचा. खाली आमच्या बिल्डिंगमध्ये खूप छान होळी असते, तर मी आणि माझी मुलगी आम्ही तिथे पाया पडायला गेलो होतो आणि होळीची रीतसर पूजा केली, नैवेद्य अर्पण केला, होळीमध्ये हा नारळ अर्पण केला आणि होळीची यथासांग पूजा केली. आता तुम्ही म्हणाल की हा नारळ आपण अर्पण करतो, दृष्ट काढलेला हा नारळ आहे, तर हा नारळ आपण प्रसाद म्हणून का खायचा? तर त्यामागे सुद्धा एक छान शास्त्र जोडलेलं आहे. जसं मी यापूर्वी तुम्हाला होळीची कथा सांगितली, होळीची कथेचा सार काय आहे, तर होलिका ही अहंकाराने भरलेली असते आणि प्रल्हाद हा भक्तीने भरलेला असतो. तर नारळ रूपी आपण जो दृष्ट काढून जो आपण होळीमध्ये अर्पण करतो, नारळ जळतो, पण आतलं जे खोबरं असतं ते अत्यंत मऊ होतं आणि खूप रुचकर लागतं. जळलेलं खोबरं जर तुम्ही खाल्लं असेल ना तर तुम्हाला त्याची चव कळेल. तर विषय असा आहे की आपण तो दृष्ट काढून आपण होळीमध्ये अर्पण करतो, नारळ पूर्ण जळून जातो आणि आतलं खोबरं मात्र अगदी मऊसूद होतं. बाहेरचं नारळाचं जे आवरण आहे ते म्हणजे होलिका आहे आणि आतलं सुंदर चविष्ट खोबरं हे प्रसादरूपी भक्त प्रल्हाद आहे. तर त्यांचा प्रसाद, अहंकारावरती जो आपण विजय मिळवलेला असतो ते प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा असतो. इतकं सुंदर त्याच्या मागे शास्त्र आहे. आपण म्हणतो दृष्ट काढलेल्या नारळाचा प्रसाद खाल्ला तर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येईल, नाही, उलट तो जो अहंकार आहे तो जळलेला असतो आणि त्याच्यातली जी भक्ती आहे ती जिंकलेली असते आणि ते प्रसादरूपी आपण ग्रहण करत असतो. तर इतकं सुंदर आहे हे सगळं. तर होळी पण खूप छान पार पडलं. खाली पण खूप मजा आली. सगळ्यांनी, लहान मुलांनी, सगळ्या मैत्रिणींनी कलर लावला आणि होळी अत्यंत छान आणि मस्त साजरी झाली. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या सगळ्या काळजी, सगळे दुःख
होळीच्या अग्नीमध्ये स्वाहा होऊ देत आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती लाभू देत. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.